नमस्ते. जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर एस-एस-सी सी-जी-एलचा टायर 1चा पेपर जो आहे तो ऑगस्टमध्ये आहे. 13 ऑगस्टपासून एक्झाम चालू होणार आहे आणि त्या एक्झामसाठी आपण एक क्विक रिव्हिजन बॅच घेतोय मॅथ्स आणि रिझनिंगसाठी. तर त्या बॅचचं आजचं आपलं पहिलं लेक्चर आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे अल्जेब्रा. हा टॉपिक फर्स्ट चॉईस करण्यामागचं रिझन की जे हाय वेटेजची टॉपिक आहेत, जे मॅथ्सचे असतील किंवा रिझनिंगचे असतील, तर हे आधी आपण सुरुवातीला कव्हर करणार आहोत. 30 ते 35 म्हणजे तुमच्या पेपरला जवळ-जवळ एक 40 ते 45 दिवस बाकी आहेत आणि आपण कमीत कमी 30 ते 35 लेक्चर बनवणार आहोत, ज्याच्यामध्ये संपूर्ण मॅथ्स आणि रिझनिंग आपण कव्हर करणार आहोत. तर हाय वेटेजवाले टॉपिकला आपण एक-एक लेक्चर देणार आहे. ज्यापेक्षा त्यानंतर जे कमी वेटेजवाले आहेत, साधारण 1-2 प्रश्न विचारले गेलेले आहेत, तर अशा टॉपिकला आपण काय करणार आहे, कंबाईन करणार आहे. तर 30 ते 35 लेक्चरमध्ये आपण होल मॅथ्स आणि रिझनिंग कव्हर करणार आहोत. तर अशा या क्विक रिव्हिजन बॅचचा आजचा आपला पहिला टॉपिक अल्जेब्रा आपण सुरुवात करतो. याचं रिझन पण तुमच्या लक्षात येईल का नक्की हा आपण टॉपिक का चॉईस केला. तर पहा, मॅथ्स 2015 पासून तर 2024 पर्यंतचे सगळे जे टॉपिक आहेत त्या टॉपिकवर विचारले गेलेल्या क्वेश्चनचा हा म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत का. नंबर सिस्टीम जो आहे तर 2015ला त्याच्यावर 2 प्रश्न विचारले गेले, 2016ला 1 विचारला, 2017ला 1, 19ला 1, 20ला 21, त्यानंतर 22, 23 आणि 24 म्हणजे साधारण 1-2 प्रश्न विचारले गेलेले. म्हणजे हा जो पूर्ण टेबल आहे, या टेबलमध्ये तुम्हाला मॅथ्समध्ये टोटल किती आहेत, 23 टॉपिक आहेत आणि या 23च्या 23 टॉपिकवर ह्या गेल्या 10 वर्षामध्ये किती प्रश्न विचारले गेलेत, 9 ते 10 वर्षामध्ये, त्याचा संपूर्ण लेखाजोखा या ठिकाणी दिलाय. आता त्यानंतर जर पाहिलं आपण तर हे जे 23च्या 23 टॉपिक आहेत हे आपण डिव्हाइड केलेत का साधारण ह्या 10 वर्षामध्ये किती प्रश्न विचारले गेले. जर तुम्ही इथं पाहिलं तर सगळ्यात हाय वेटेजची टॉपिक तुम्हाला दिसते इथं अल्जेब्रा, ट्रिग्नोमेट्री, जॉमेट्री आणि स्टॅटिस्टिक्स. तर या 4 टॉपिकवर जर तुम्ही पाहिलं तर 10 वर्षात 30, 29, 32 आणि 37 टॉपिक विचारले गेले. सॉरी, क्वेश्चन विचारले गेले. त्यानंतर सेकंड वेटेज जर तुम्ही पाहिलं तर नंबर सिस्टीम 12 क्वेश्चन आहेत, रेशो प्रोपोर्शनवर 13 प्रश्न आहेत, प्रॉफिट लॉसवर 10 प्रश्न आहेत, टाइम अँड वर्कवर 12 आहेत, टाइम अँड डिस्टन्सवर 12 आहेत, ओके, मेन्सुरेशनवर 15 आहेत. म्हणजे हे सेकंड हाय वेटेज वाले आले. म्हणजे फर्स्ट हाय वेटेज कायच्या 30 आणि 30 पेक्षा जास्त प्रश्न विचारले गेलेत. असे 5 जवळजवळ 1, 2, 3 आणि 4 टॉपिक आहेत. त्यानंतर सेकंड जिथं 10 आणि 10 पेक्षा जास्त प्रश्न आहेत 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजे 6 आणि 4 हे 10 जे टॉपिक आहेत, 23 मधले हे जे 10 टॉपिक आहेत हे हाय वेटेजचे. ओके, हे तुम्ही करायचेच म्हणजे करायचेच. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीने हे 10. त्याच्यानंतर आले थर्ड वेटेजचे टॉपिक. ते मात्र तुम्ही जर पाहिले ह्या 10 वर्षात LCM वर 2 प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानंतर ॲलिगेशन आणि मिक्सचरवर तर 0 प्रश्न आहे. 10 वर्षात एकही प्रश्न विचारला गेलेला नाही. म्हणजे या टेबलच्या आधारे तुम्हाला काय करता येईल, कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज द्यायचे, कोणत्या टॉपिकची जास्त प्रॅक्टिस करायची हे तुमच्या लक्षात येईल. ओके, आणि आपण जो सिक्वेन्स घेणार आहे तो सुद्धा आपण त्याच पद्धतीने घेणार आहे. हाय वेटेजचे आधी मॅथ्सचे घेणार आहे, त्यानंतर रिझनिंगचे घेणार आहे, त्यानंतर सेकंड हाय वेटेज मॅथ्स आणि सेकंड हाय वेटेज रिझनिंग आणि मग आपण थर्ड पार्टकडे जाणार आहोत. ओके, आता हा जो टेबल आहे म्हणजे 23 टॉपिक पैकी किती आहेत, 10 टॉपिक महत्वाचे आहेत मॅथ्ससाठी, म्हणजे हाय वेटेजचे. ठीक आहे. त्यानंतर आपण मॅथ्स रिझनिंग पाहतोय. टोटल टॉपिक आहेत तुम्हाला 26 टॉपिक आहेत आणि त्याचा सुद्धा आपण 2015 पासून तर 24 पर्यंतचा अख्खा लेखाजोखा लिहिलाय की कोणते प्रश्न म्हणजे कोणत्या वर्षी किती किती प्रश्न कोणत्या कोणत्या टॉपिकवर विचारले गेलेले आहेत. या सर्वांना जर कंबाईन करून पाहिलं आपण तर या ठिकाणी हे जे 26 टॉपिक आहेत, या 26 टॉपिक मध्ये जर पाहिलं तर सगळ्यात हाय वेटेजला तुम्हाला अॅनॉलॉजी दिसेल किंवा सिमिलरिटी आपण ज्याला म्हणू शकतो. 38 क्वेश्चन आतापर्यंत ह्या 10 वर्षामध्ये विचारले गेलेले आहेत. त्यानंतर क्लासिफिकेशन 27 आहेत पहा, त्यानंतर सिरीजवर 27 आहे. म्हणजे इथं ह्या 26 पैकी हे 3 टॉपिक आहेत हे हाय वेटेज आहेत. त्यानंतर सेकंड वेटेजला जर पाहिलं तर 16 इथं प्रश्न विचारले गेलेले आहेत, कोडिंग 17 विचारले गेले, त्यानंतर स्टेटमेंटवर 14 आहेत, त्यानंतर फाइंडिंग मिसिंग नंबर तर 10 आहेत आणि इथं मिरर इमेजवर 10 आहेत. ओके, म्हणजे 10 पेक्षा जास्त. मग इथं जर तुम्ही पाहिलं तर 1, 2, 3 हे हाय वेटेजचे आहेत, त्यानंतर 1, 2, 3, 4 आणि 5 म्हणजे 5 आणि 3 8 टॉपिक या ठिकाणी काय सेकंड हाय वेटेजला आहेत. ओके, आणि त्यानंतर मग बाकीचे टॉपिक आले. म्हणजे इथले जर तुम्ही पाहिले तर 8 आणि रिझनिंगचे आणि मॅथचे जर तुम्ही पाहिले तर 10 टॉपिक असे जवळजवळ 18 टॉपिक हे तुम्ही करायलाच पाहिजे तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी. ओके, मग बाकीचे तुम्ही बाकीच्या टॉपिकचे काय करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. आता आपण इथं घेताना आपली सिरीज सुद्धा तशीच असणार आहे. आधी मॅथच्या हाय वेटेजचे म्हणजे जेणेकरून ते 5 आहेत, मला वाटतं 4 आहेत. ओके, ते 4 आणि हे 3 असे
हे 7 आधी आपण सुरुवातीला कव्हर करणार आहे, त्यानंतर सेकंड हाय वेटेज आणि नंतर थर्ड वेटेजकडे आपण जाणार आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे अल्जेब्रा. आपल्या टॉपिकला सुरुवात करतोय. आता त्या टॉपिकसाठी तुम्हाला काही बेसिक फॉर्म्युले पाठ करावे लागणार आहे. ते फॉर्म्युले मी तुम्हाला या ठिकाणी राईट करून दिलेत, हे की जे 8वी पर्यंतचेच फॉर्म्युले आहेत. ओके, हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला लर्न करायचे, हे पाठ ठेवायचे, हे सगळेचे सगळे तुम्हाला लागणार आहेत. आता हे किती महत्वाचे आहेत हे तुम्हाला जेव्हा आपण प्रश्न घेणार आहोत, ओके, म्हणजे आता आपण प्रॅक्टिससाठी जे प्रश्न घेणार आहेत, या प्रॅक्टिस क्वेश्चन मध्ये 2024 चे आपण प्रश्न घेणार आहे. ते क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुमच्या लक्षात येईल का हे फॉर्म्युले किती महत्वाचे आहेत. हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे. ओके, त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर रिमाइंडर थेरम हा एक तुम्हाला महत्वाचा या अल्जेब्रा या टॉपिकसाठी लागणार आहे. रिमाइंडर थेरम काय, तर रिमाइंडर थेरम म्हणजे काय दिलं जाणार आहे, तुम्हाला एक फंक्शन दिलं जाणार आहे, तुम्हाला एक इक्वेशन दिलं जाणार आहे, ते f(x) मध्ये असणार आहे. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल x² + 3x + 4 समजा हे एक फंक्शन दिलंय आणि तुम्हाला सांगितलंय की या फंक्शनला तुम्हाला x - 2 ने काय करायचंय, डिव्हाइड करायचंय. आता या फंक्शनला डिव्हाइड करताना असं डिव्हिजन झालं पाहिजे का रिमाइंडर काहीच नाही उरला पाहिजे. मग तो नंबर किंवा असा कोणता नंबर आहे का या फंक्शन मधून सेपरेट केल्यानंतर तो तुम्हाला भेटेल. ओके, मग तो नंबर काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, रिमाइंडर थेरम वापरावं लागतं. ओके, मग आता समजा यांनी डिवाइड करताना तुम्हाला कोणता नंबर यातून काय करावं लागेल, सेपरेट करावं लागेल. असा प्रश्न जेव्हा तुम्हाला विचारला जाणार आहे तेव्हा काय करायचंय, तुम्ही इथं x ची व्हॅल्यू काय करायची, -2 दिल्यामुळे आपण +2 घ्यायची आणि ती व्हॅल्यू तुम्ही ह्या फंक्शन मध्ये ठेवून पाहायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जिथे तुम्हाला x दिसतोय तिथं 2 ठेवायचा. म्हणजे काय होईल, 2चा वर्ग +3 इथे आला 2 +4. ओके, म्हणजे इथं काय येणार आहे, हे फंक्शन मी आधी लिहिलेलं आहे वरती, 2चा वर्ग 4, 3 2 6 अधिक 4 बरोबर 6 4 10 14. म्हणजे जर या फंक्शन मधून मी -14 केले तर मला ह्या फंक्शनला डिवाइड करताना रिमाइंडर काही शिल्लक राहणार नाहीये. तर तो नंबर कोणता आहे, 14. म्हणजे थोडक्यात काय, ह्या फंक्शनला डिवाइड करताना रिमाइंडर काय राहील, बाकी काय राहील. ओके, म्हणजे ह्या नंबरनी भागल्यानंतर, ओके, डिवाइड केल्यानंतर बाकी काय राहणार आहे, तर बाकी 14 राहणार. मग जर इथं +2 असते तर आपण या फंक्शन मध्ये काय ठेवलं असतं, -2 ठेवलं असतं. फक्त काय करायचंय, त्या फंक्शन मध्ये, त्या इक्वेशन मध्ये, त्या समीकरणामध्ये व्हॅल्यू ठेवताना इथं जर +2 असेल तर मायनस करा, मायनस असेल तर प्लस करा. म्हणजे 1 2 3 काही पण असू शकतो. आले लक्षात, ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला रिमाइंडर थेरम आहे, एक्झाम्पल घेणारच आपण याच्यावरचा, त्या ठिकाणी तुमच्या ते लक्षात येईल. त्यानंतर आहे लिनियर इक्वेशन. आता लिनियर इक्वेशनचा जर तुम्ही फॉर्मॅट पाहिला तर लिनियर इक्वेशनचा फॉर्मॅट काय, ax + by + c = 0 किंवा ax + by = c. किंवा आता हे जर एक्झाम्पल मध्ये पाहायचं तर 3x + 4y + 10. ओके, किंवा 3x + 4y = 10. ओके, डिपेंड तुम्हाला कोणता फॉर्मॅट पाहिजे. तर या पद्धतीने फॉर्मॅट दिलेले. आता इथं जी काही प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टी सुद्धा आपल्याला पाहिजेत. ह्या प्रॉपर्टी तुम्हाला पाठ करायच्यात का, ह्या ज्या 2 लाईनचं इक्वेशन आहे, त्यानंतर यांच्यामध्ये सोल्युशन कशा पद्धतीने असतं, युनिक सोल्युशन कधी असतं, फायनाईट सोल्युशन कधी असतं आणि नो सोल्युशन कधी असतं. ओके, तर याचे काही रेशोज आहेत. प्रश्न घेताना मी ह्या कन्सेप्ट रिपीट करणार आहेतच. ओके, त्यामुळे मी आता फक्त तुम्हाला सांगतोय की हे लक्षात ठेवा, हे पाठ करून घ्या. आणि आता आपण लेक्चर बेसिक पासून नाही पाहते, म्हणजे बेसिक पासून म्हणजे क्विक रिव्हिजन बॅच आहे. आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चनची प्रॅक्टिस जास्त करायची आहे कन्सेप्ट आधारित. ओके, तर त्यामुळे प्रश्नावर आपण जास्त फोकस करणार आहोत. ओके, ठीक आहे. त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे सुद्धा तुम्हाला लागणार आहे. पण क्वाड्रॅटिक इक्वेशन जास्तीत जास्त पार्ट हा टायर 2 ला लागतो, टायर 1 साठी तुम्हाला लागत नाही, पण माहिती असू द्या. त्यानंतर इथे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूटचं नेचर तुम्हाला या ठिकाणी विचारले. रूटचं नेचर हा जो प्रश्न आहे हा सुद्धा तुम्हाला टायर 2 साठी फार महत्वाचा आहे. पण आता आपण सध्या टायर 1 ची तयारी करतोय. हे क्यूबिक इक्वेशन आहे, त्याचे रूट्स प्रश्न घेताना लक्षात येईलच. ओके, तर हे सुरुवातीला लॉ ऑफ इंडायसेसचे रूल आहेत. ओके, सगळे रूल. आता हा जो पार्ट आहे बेसिक, बऱ्यापैकी हा तुम्हाला माहित असेलच. ओके, नसेल तर माहित करून घ्या, पाठ करून घ्या. हा लागणार आहे. नंबर ऑफ क्वेश्चन घेताना मी प्रत्येक प्रश्नाला बॅकला येणारच आहे, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईलच. ओके, लॉज ऑफ शर्ट्स हे आपण महत्वाचा पार्ट 9वी साठी आहे. ठीक आहे, तर आपण डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्नाला सुरुवात केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, म्हणजे आधी जे काही स्लाइड दिल्यात ह्या सगळ्या बेसिकच्या आहेत, त्या सगळ्या तुम्हाला पाठ करायच्या. ओके, तर आपण सुरुवात करतोय आपल्या प्रश्नाला. तर एसएससी सीजीएल टायर 1 2024 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. काय विचारला गेला, x/(x² - 2x + 1 = 1/3 देन द व्हॅल्यू ऑफ x³ + 1/x³. ओके, म्हणजे x चा घन अधिक 1/x चा घन याची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. जर मला याची व्हॅल्यू काढायची असेल तर माझ्याकडे याचा फॉर्म्युला माहित पाहिजे. मग माझ्याकडे एक बेसिक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे माझ्याकडे बेसिक असलेला, तर बेसिक फॉर्म्युला काय आहे, a³ + b³.
ए क्यूब प्लस बी क्यूब. आता याचं एक्सपान्शन काय येतं? याचं एक्सपान्शन येतं ए प्लस बी सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. बरोबर. मग आता ए क्यूब प्लस बी क्यूब सेम या पद्धतीने माझ्याकडे. मग जर मी हा फॉर्म्युला इथं ठेवला तर काय येईल पहा, एक्स क्यूब अधिक 1/x क्यूब. आता इथे सुद्धा 1चा क्यूब आहेतच, कारण 1चा क्यूब काय एक आहे, एकचा घन एकच असतो, त्यामुळे ते तसंच ठेवलंय. ओके. इज इक्वल टू, जर मला ह्याचे उत्तर काढायचं असेल तर पहा काय येईल इथं. इथं काय येईल, ए प्लस बी म्हणजे काय, एक्स अधिक 1/x. बरोबर आहे. सेकंड ब्रॅकेट काय येईल इथं, ए चा वर्ग. ए म्हणजे कोण आहे आता पहा, हे नीट लक्षात ठेवा. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर इथं ए म्हणजे कोण आहे तुमचा एक्स, आणि इथं बी म्हणजे कोण आहे तुमचा 1/x. मग जिथं जिथं ए दिसतोय तिथं तिथं मी एक्स वापरणार आहे, आणि जिथं बी दिसतोय तिथं मी 1/x वापरणार आहे. ओके ठीक आहे. आता हा तर बेसिक वाला फॉर्म्युला, हा तुमच्या पाठच पाहिजे. ओके. त्यानंतर इथं दाखवला ए चा वर्ग. ए म्हणजे कोण आहे आता, एक्स आहे आपला, हे लक्षात ठेवा. एक्स चा वर्ग, ए म्हणजे एक्स चा वर्ग मायनस मायनस. आता ए गुणिले बी, ए म्हणजे कोण आहे एक्स, गुणिले बी म्हणजे कोण आहे 1/x. एक्स ला एक कॅन्सल झाला म्हणजे इथं कोण राहिला 1, हे लक्षात ठेवा. मायनस कोण इथं 1 प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे 1/x चा काय झाला स्क्वेअर. मग तुम्ही म्हणाल सर 1चा स्क्वेअर का लिहित नाही, 1चा स्क्वेअर 1च असो म्हणून तो आपण तसंच लिहितो. ओके. म्हणजे जर तुम्ही इथं बेसिक पाहिलं तर इथं काय फॉर्म्युला तयार झाला पहा, एक्स प्लस 1/x. इथे पण जर पाहिलं तुम्ही एक्स स्क्वेअर प्लस, मी याला पुढे घेतो 1/x स्क्वेअर मागे लिहितो -1. म्हणजे आता जर मला याची व्हॅल्यू काढायची असेल तर मला ह्या दोनची व्हॅल्यू माहित पाहिजे, एक्स प्लस 1/x आणि एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर. याची जर व्हॅल्यू मला कळली तर त्या व्हॅल्यू मग मला काय करायचे, तिथं पुट करायच्यात आणि मला उत्तर काढायचंय. आता दिसायला जरी प्रश्न हार्ड दिसत असला किंवा जर तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ असेल तर मात्र तुम्हाला लगेचच्या लगेच काय करता येणार आहे, सॉल्व्ह करता येणार आहे. तर पहा कसा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. आता सुरुवातीला काय करायचंय, या फॉर्मॅटमध्ये जाण्यासाठी आपण याला इनव्हर्स मध्ये कन्वर्ट करायचं. इनव्हर्स म्हणजे काय करायचं, उलट करून घ्यायचंय. का, याचं रिझन तुमच्या लक्षात येईल. पहा तर इथं काय करणार आहे आपण, एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1/x इज इक्वल टू 3/1. काय केलं, उलट केलं. जर मी या डिनॉमिनेटरला, या छेदाला मी अंशात घेत असेल तर इथं सुद्धा छेदाला काय करावं लागणार, तुम्हाला अंशात घ्यावं लागणार, कारण मध्ये इक्वलचा सिम्बॉल आहे. ओके. आता जर तुम्ही पाहिलं तर हा जो बेस आहे, हा याचा पण बेस आहे, हा याचा पण बेस आहे, हा याचा पण बेस आहे, तो तिघांचाही कॉमन आहे म्हणून तो एकदाच लिहिलेला आहे. पण आपण काय करणार, तिघांनाही सेपरेट देणार. त्याचा उपयोग काय होईल हे तुमच्या लक्षात येईल. पहा जर मी हा बेस याला दिला तर काय झालं, एक्स वर्ग अपॉन एक्स मायनस 2x अपॉन एक्स मायनस 1/x. मी तिघांनाही सेपरेटली दिलं. या पद्धतीने पलीकडे कोण राहिलेला आहे, 3 राहिला. 3ला जर भागिले 1 असेल तर 3च उत्तर लिहितो आपण. इथं x ला x कॅन्सल झाला, एक शिल्लक राहिला. इथं हा x ला x गेला, -2 शिल्लक राहिले. आणि इथं कोण आला, सॉरी प्लस इथं. ओके. प्लस 1/x इज इक्वल टू 3. हा -2 आहे, हा तिकडे जाऊन काय झाला प्लस, म्हणजे काय झालं x प्लस 1/x इज इक्वल टू किती आले 5. 5 कसे झाले, हे -2 तिकडे प्लस झाले. ओके. म्हणजे x प्लस 1/x ची व्हॅल्यू किती आहे 5. म्हणजे मला पहिल्याचं उत्तर मिळालेलं आहे 5. आता मला कोणाचं उत्तर पाहिजे, एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर. म्हणजे मला इथं काय करावं लागणार आहे, याचा वर्ग करावा लागणार. जर मी याचा वर्ग केला तर आयडेंटिटी काय ही पण माहिती असेल तुम्हाला, काय ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. बेसिक आयडेंटिटी काय सांगते आयडेंटिटी, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ही लिहिताना अशी सुद्धा लिहितात, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. लक्षात आलंय, ठीक आहे. मग आता इथं जर पाहिलं तर एक पा ही आयडेंटिटी आपण या ठिकाणी राईट करतोय. दोन्हींचं मिनिंग एकच आहे, फक्त बी स्क्वेअर पुढे घेऊन प्लस 2b मागे लिहिलेले. मग इथं ए म्हणजे कोण आहे आता एक्स, आणि 1/x म्हणजे कोण आहे बी. आयडेंटिटी पा एक्स चा वर्ग एक्स वर्ग प्लस बी चा वर्ग म्हणजे 1/x चा वर्ग. ओके. प्लस 2 ए इंटू बी. आत्ताच आपण पाहिलं होतं ए इंटू बी जर मी केलं, इथं कोण आहे, ए म्हणजे कोण आहे एक्स, ए म्हणजे कोण आहे एक्स, आणि बी म्हणजे कोण आहे 1/x. जेव्हा मी ए बी करतो तेव्हा मी एक्स इंटू 1/x करतो, याचाच अर्थ एक्स ला एक्स काय होतो कट. म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर आता इथे या फॉर्म्युलेनुसार इथं याचा जेव्हा मी काय केलेलं आहे, इथं वर्ग केलेला आहे, तेव्हा ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2 येणार आहे. का, कारण ए इंटू बी ची व्हॅल्यू काय ती आहे 1, आणि 1 नी जर याला मल्टिप्लाय केलं 2 1 2. ओके. आणि इथं 5 चा वर्ग काय होणार आहे 25 होणार. म्हणजे हे दोन आता तिकडे जाऊन काय होणार आहे मायनस. म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर याची व्हॅल्यू किती आली
23. 23 का आली? कारण हे दोन प्लस आहे, तिकडे जाऊन काय झाले मायनस. म्हणजे आता माझ्याकडे व्हॅल्यू कोणाची आहे? याची व्हॅल्यू आहे. हे फर्स्ट ब्रॅकेट आहे, इथं 23 आहे आणि इथं कोण आहे? 1. म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर 5 आणि 23 मधनं 1 गेला तर इथे किती आले? 22. आणि 22 आणि 5 नी जर गुणाकार केला 22 आणि 5चा तर उत्तर काय येईल? 5 दुने 10, चला 1 5 दुने 10 आणि 11, 110. हे माझं फायनल आन्सर आहे, 110, पर्याय क्रमांक 1. लक्षात आलं? तर या पद्धतीने तुमच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला हा होता आणि त्यानंतर दुसरा फॉर्म्युला तुमच्यासाठी हा होता. आणि हे तुमचं काय होतं? ॲझम्पशन. याचा जर तुम्ही वापर केला तर प्रश्न तुम्हाला लिटरली लवकरात लवकर काय होणार आहे? सुटणार आहे. थोडीशी प्रॅक्टिस वाढवा, तुम्हाला 100% जमेल. ओके. त्यानंतर आलो आपण सेकंड क्वेश्चन. काय दिलंय सेकंड क्वेश्चन पहा. इफ a cube plus 1 upon a cube is equal to 2, okay, then find the value of a plus 1 upon a. आता पहा, जर तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला हा प्रश्न लगेचच्या लगेच सुटेल. एका मिनिटाच्यात कोणतंही कॅल्क्युलेशन न करता. कशा पद्धतीने? आता तुम्हीच पहा, त्यांनी कंडिशन काय सांगितली? a चा घन अधिक 1 upon a चा घन. याचं उत्तर किती आहे? 2 आलेलं आहे आणि शून्यपेक्षा a मोठा आहे. शून्यपेक्षा a मोठा आहे तर तो पॉझिटिव्ह आहे. पहा, आता तुम्हीच पहा, जर एखाद्या संख्येचं घन जेव्हा तुम्ही करता, शून्यपेक्षा जो नंबर मोठा असेल, 1 चा घन काय येतो? 1च येतो. आणि 2 चा घन जर तुम्ही पाहिलं तर तो 8 येतो. जर इथं a चा घन समजा आपण 2 व्हॅल्यू पुट केली, 2 चा घन काय होणार आहे? 8 आणि 1 अपॉन इथं परत 8. म्हणजे ऑब्व्हियसली ह्या दोघांची बेरीज 8 पेक्षा काय असणार आहे? जास्तच असणार आहे. पण बेरीज तर किती आली पाहिजे? 2 आली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ a ची व्हॅल्यू काय ठेवलेली? त्यांनी 1 ठेवलेली आहे. का? कारण 1 चा घन काय येतो? 1 आणि 1 अपॉन a चा घन पण 1च आला. 1 नी जर 1 ला भागलं तर उत्तर काय येतं? 1च येतं. तेव्हा बेरीज किती येते? 2 येते. म्हणजे a ची व्हॅल्यू त्यांनी काय ठेवलेली आहे? 1. का? कारण हे पॉसिबलच नाहीये जर a ची व्हॅल्यू 1 सोडून दुसरी घेतली तर. ओके. म्हणजे a चा घन पण, a चा क्यूब पण 1 आणि a चा क्यूब पण 1. 1 + 1 2. ओके. आणि देन द व्हॅल्यू ऑफ. आता जर इथं याची व्हॅल्यू a ची व्हॅल्यू 1 ठेवली तर त्यांनी आपल्याला याची व्हॅल्यू विचारली, म्हणजे ऑब्व्हियसली इथं 1 आला प्लस 1 अपॉन 1 म्हणजे 1 + 1 म्हणजे याचा आन्सर सुद्धा काय? 2च आहे. म्हणजे आपलं फायनल आन्सर काय? सी. लक्षात आलं? ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कोणतेही कॅल्क्युलेशन न करता तुम्हाला हा प्रश्न जमलेला आहे. फक्त बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे. आता आलो आपण नेक्स्ट. पहा, x + 1 upon x = 7. तुम्हाला x + 1 upon x ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि तुम्हाला विचारली x - 1 upon x. म्हणजे तिथं जो a आणि b आहे तोच इथं a b आहे, फक्त तिथं प्लस आहे आणि इथं कोण आहे? मायनस. जर तुम्हाला याचं उत्तर काढायचं असेल तर तुम्हाला बेसिक फॉर्म्युला पहा, 3 बेसिक फॉर्म्युले आहेत. कोणते कोणते? 3 बेसिक फॉर्म्युले. a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर = काय? a² + b² + 2ab. ओके. आणि a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर काय? a² + b² - 2ab. हे जर तुमचे 2 फॉर्म्युले पाठ असतील तर मात्र हा प्रश्न तुम्हाला एका मिनिटाच्या आत 30 सेकंदातच जमेल. ओके. आता मी तुम्हाला समजून सांगतोय म्हणून थोडासा वेळ जास्त लागतोय. दॅट्स इट. ओके. ठीक आहे. तर पहा, आता ह्या दोघांचं एकमेकांसोबत काय रिलेशन? जर मी या ठिकाणी ठरवलं का मला काय काढायचंय? a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर, a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर पहा, a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर, याचं एक्सपान्शन काय येतं? याचा विस्तार काय होतं? a² + b² + 2ab. पण याचा विस्तार मी इक्वल लिहितोय. पहा, मध्ये इक्वलचा सिम्बॉल आहे. इथे जर मी a² + b² इथं आहे का? आहे. पहा, दोघांमध्ये आहे, दोघांमध्ये आहे. म्हणजे इकडे तेवढी बाजू बरोबर आहे, इकडे तेवढी बाजू बरोबर आहे. इथं +2ab पण इथं मात्र कोण आहे? -2ab. जर इथं -2ab असेल तर मला इथं काय करावं लागणार आहे? +4ab करावं लागणार. आता दोन्ही बॅलन्स झालेत. पहा, आता दोनही बॅलन्स झालेत. ऍक्च्युली ही आयडेंटिटी ही तुम्हाला पाठ ठेवायची. जर मी अशी आयडेंटिटी लिहिली a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर, तर आता मला काय करावं लागेल? a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता इथं मी -ab करणार, 4ab. आता हे करण्यामागचं रिझन मी समजून सांगतोय, आयडेंटिटी. ओके. पहा, विस्तार लिहितोय मी a² + b² पहिल्याची, याचा विस्तार लिहितोय मी या ठिकाणी. ओके. a² + b² + 2ab = याचा विस्तार लिहितो आता मी a² + b² - 2ab. पण +4ab असल्यामुळे 4ab तनं 2ab गेल्यामुळं 2ab शिल्लक राहिले. म्हणजे आता माझा LHS आणि माझा RHS काय? इक्वल. आलं लक्षात? तर या पद्धतीने ही आयडेंटिटी आहे, ती तुम्हाला पाठ ठेवायची आहे. काय? a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर = a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस, म्हणजे प्लस असेल तर +4ab करा, मायनस असेल तर -4ab करा, साइन चेंज करा. आता सेम पॅटर्ननी आपल्याला इथं दिलेलं आहे.
सेम पॅटर्ननी तुम्हाला आता तुम्हाला व्हॅल्यू कोणाची विचारलेली आहे. आता इथं कन्सिडर परत ए म्हणजे कोण आहे तुमचा, लक्ष ठेवा, ए म्हणजे कोण आहे तुमचा एक्स आणि बी म्हणजे कोण आहे तुमचा 1/x. आता इथे जेव्हा ए बी होतं तेव्हा नेहमी उत्तर काय येतं 1, कारण एक्सनी 1/x ला काय होतं मल्टिप्लिकेशन होतं आणि एक्स ला एक्स काय होतं कॅन्सल होतं. ठीक आहे. तर पहा आता आपण आता कॅल्क्युलेशन करूया. कॅल्क्युलेशन मध्ये पॅटर्न काय पहा, एक्स मायनस 1/x. मला याचं उत्तर काढायचंय, मी ही आयडेंटिटी यूज करतोय. याचा काय होईल स्क्वेअर होईल इज इक्वल टू काय करायचंय मला, एक्स प्लस 1/x ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस ओके काय 4ab म्हणजे इथं सॉरी इथं मी काय लिहिणार आहे, ही आयडेंटिटी मला यूज करायची कारण मला मायनसचं उत्तर काढायचंय. इथं प्लस आहे म्हणजे इथं मला काय करायचंय, इथं जर प्लस असेल तर -4ab. आता मी इथं 4च लिहिणार आहे का, 4 a इंटू बी. आत्ताच आपण पाहिलं a इंटू बी. आपल्या गणितासाठी a इंटू बी ची व्हॅल्यू किती आहे 1, म्हणजे a इंटू बी 1 आहे. 1 नी इथं जरी मल्टिप्लाय केलं तरी उत्तर काय राहणार आहे 4च राहणार आहे. लक्षात आले. ठीक आहे. मग आता इथं जर पाहिलं तर एक्स प्लस मायनस 1/x स्क्वेअर इज इक्वल टू एक्स प्लस 1/x स्क्वेअर किती आहे 7, सॉरी व्हॅल्यू किती आहे 7, 7चा वर्ग -4, 7चा वर्ग 49 -4 उत्तर आहे 45. ओके. आणि 45 म्हणजेच किती, सॉरी फायनल उत्तराकडे नाही गेलो का, कारण इथं काय स्क्वेअर आहे, आपल्याला स्क्वेअर नकोय. हे काय, हे कोणाचं उत्तर आहे, ठीक आहे, एक्स मायनस 1/x ब्रॅकेटचा स्क्वेअर. पण मला स्क्वेअर रूट घ्यायचंय म्हणून इथं मी काय लिहिणार आहे, एक्स मायनस 1/x आणि इज इक्वल टू हे कशात जाणार आहे रूट मध्ये 45 आणि रूट मध्ये गेलेले 45 मला जर बाहेर काढायचे असतील तर माझ्याकडे एकच ऑप्शन आहे काय, ह्या रूटला 9 गुणिले मी 5 करणार, 9 5 45 आणि 9 बाहेर येणार आहे 3 म्हणून आतमध्ये राहिले 5 म्हणजे 3√5 पर्याय क्रमांक 3 सी. आलं लक्षात. म्हणजे जर तुम्हाला फक्त काय करायची ही आयडेंटिटी पाठ ठेवायची. आता तुम्ही म्हणाल सर खूप वेळ लागतोय, पण जर तुमची ही आयडेंटिटी पाठ असेल, हे जर तुम्हाला माहित असेल तर पहा बरं इथपर्यंत जायला त्यांनी व्हॅल्यू पण दिलेली आहे, त्यांनी व्हॅल्यू दिलेल्या आहेत ऑलरेडी, त्या फक्त तुम्हाला सबस्टिट्यूट करायच्यात. मी हे समजून सांगत असल्यामुळे आपल्याला फक्त वेळ थोडासा जास्त जातोय, दॅट्स इट. ओके. नंबर ऑफ क्वेश्चन प्रॅक्टिस करा. आता इथं जर पाहिलं तर 3x + 2y = 10, 2xy ची व्हॅल्यू 7 दिलेली आहे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ 3x - 2y. म्हणजे सेम पॅटर्ननी आत्ताच जो प्रश्न आपण सॉल्व्ह केलेला आहे 2024 चा प्रश्न आहे पहा. आता ज्या पद्धतीने आपण प्रश्न सॉल्व्ह केला या ठिकाणी सेम नंबर एकदा प्लसला आहेत एकदा मायनसला आहेत. ओके. सेम नंबर जर आपण या प्रश्नात पाहिलं एकदा प्लसला आहेत आणि एकदा मायनसला आहेत आणि यांची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली. मग सेम आयडेंटिटी काय आयडेंटिटी आहे आपण लिहूया एकदा, a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लसची दिलेली आहे आपल्याला मायनसची लिहायची आहे. ओके. म्हणजे काय a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू इथं मायनस a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस असेल तर -4ab लिहा, झालं उत्तर. ओके. मग आता a + b. आता a म्हणजे कोण आहे माझा, इथं आधी कन्सिडर करून घ्या. पहा a म्हणजे कोण आहे माझा 3x आणि b म्हणजे कोण आहे माझा 2y. ओके. आणि जर मी ए बी केलं तर उत्तर काय येणार आहे 3 2 6xy. हे लक्षात ठेवा. ओके. ए बी ची व्हॅल्यू 6xy. ठीक आहे. मग आता इथं फक्त मला काय करायच्यात व्हॅल्यू पुट करायच्यात. ए म्हणजे कोण आहे आता इथं पहा 3x - 2y इज इक्वल टू ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे 3x + 2y ब्रॅकेटचा स्क्वेअर -4 आणि इथं काय लिहिणार आहे मी ब्रॅकेटमध्ये 6xy कारण ए बी ची व्हॅल्यू येते. ओके. झालं. आता इथं a + b ची व्हॅल्यू किती दिली 10 म्हणजे इथं मी काय लिहिणार आहे 10चा वर्ग. डायरेक्ट उत्तर दिलेले आहे मला -4 ब्रॅकेटमध्ये 6 आणि x × y पहा 2x × y. मग आता मी काय करेल पहा बरं का, इथे ऑलरेडी कोण आहे 4 आहे. ब्रॅकेटमध्ये मी काय करणार आहे पहा ह्या 6ला म्हणजे × 3 ब्रॅकेटमध्ये मी 2xy लिहिलं. आणि आता जर पहा किंवा जर तुम्हाला xy ची व्हॅल्यू काढायची असेल तर xy काय होणार आहे 7 आणि हा 2 काय जाईल इकडे भागिले जाईल. म्हणजे तुम्ही असंही लिहू शकता. ओके. अशा पद्धतीने जा नाही तर या पद्धतीने जा, तुम्ही एकाच जागी पोहोचणार आहे. ओके. ठीक आहे. काय लिहिलं मायनस
इथं काय लिहिलं 6 इंटू एक्स वायची किती व्हॅल्यू 7/2. म्हणजेच याचा अर्थ काय झाला 10चा वर्ग किती आला 100 वजा 4 ब्रॅकेटमध्ये बेक बे बेत्रिक 6 सात्रिक 21. ओके 100 21 चोक इथं 21 या 21 चोक 84 इथं आले 84. 100 मधनं 84 गेले उत्तर किती आलं 16. पण इथं काय स्क्वेअर आहे मला स्क्वेअर नकोय मला स्क्वेअर रूट पाहिजे म्हणून मी इथं स्क्वेअर रूट घेतलं हे रूट मध्ये गेले 16 कोणाचा वर्ग आहे 4चा म्हणजे मला रूटची व्हॅल्यू कळलेली आहे 4. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आले लक्षात. तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला काय करायचा तर सोडवायचा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 पहा. लेट 3t - 1/3t = 3 देन विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन हॅज द व्हॅल्यू ऑफ 12. जर हे एक्सप्रेशन तर तुम्हाला दिलंय तर त्यांनी असं विचारलंय का खालीलपैकी 12 व्हॅल्यू कोणत्या फंक्शनची येईल कोणत्या इक्वेशनची येईल कोणत्या समीकरणाची. ओके ठीक आहे तर 12 उत्तर आलं पाहिजे. आता तुम्ही जर पाहिले इथे सगळ्यांचे 3 इथं 3t आहे इथं 9t चा वर्ग आहे म्हणजे ऑब्विसली काय झालेलं आहे वर्ग झालेला आहे बरोबर. मग आता इथं ऑब्विसली इथं काय केलंय यांचा वर्ग केलाय जर याचा मी वर्ग करीत असेल तर पलीकडे सुद्धा काय होणार आहे वर्गच होणार आहे. मग a - b ब्रॅकेटचा वर्ग काय सांगतो a चा स्क्वेअर प्लस b चा स्क्वेअर. a चा स्क्वेअर म्हणजे किती 9t चा वर्ग प्लस b चा स्क्वेअर म्हणजे किती 1/9t चा वर्ग मायनस 2 a इंटू b. a म्हणजे कोण आहे 3t इंटू b म्हणजे कोण आहे 1/3t बरोबर आहे इज इक्वल टू 3चा वर्ग किती आहे 9. ओके त्यानंतर 9t चा वर्ग अधिक 1/9t चा वर्ग मायनस 3t ला 3t कॅन्सल म्हणजे मायनस किती आले 2 इज इक्वल टू किती आहे 9. ओके आता इथं 9t चा वर्ग अधिक 1/9t चा वर्ग हे मायनस तिकडे जाऊन झाले तर उत्तर किती आलं 11. म्हणजे ह्या दोघांच्या स्क्वेअरची उत्तर किती आहे 11 आहे. मग आता हे जे दोन उत्तर किती विचारले त्यांनी 12 उत्तर आलं पाहिजे. पहा ह्या दोघांच्या जागी मी जर 11 लिहिले तर 11 आणि 2 किती आले 13 नाही. ह्या दोघांच्या जागी जर मी 11 लिहिले 11 वजा 2 9 उत्तर येते. ह्या दोघांच्या जागी जर मी 11 लिहिले 11 आणि 1 12 उत्तर 12. आपल्याला विचारलं होतं कोणाची व्हॅल्यू 12 येते तर ह्या फंक्शनची या इक्वेशनची या समीकरणाची व्हॅल्यू 12 येते कारण ह्या दोघांची व्हॅल्यू 11 आहे. म्हणजे सिंपल कोणता फॉर्म्युला जर तुम्ही इथं पाहायला गेलाय तर या ठिकाणी वापरलेला गेलेला फॉर्म्युला काय a वजा b ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे एकदम सिंपल वापरला गेलेला फॉर्म्युला. हा तुम्हाला पाठ असेल तर तुम्हाला लगेच उत्तर भेटणार. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा a + b = 1 देन द व्हॅल्यू ऑफ 1/a² + 1/b² प्लस 2/ab. ओके 2024 चाच प्रश्न आहे. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर दिसताना प्रश्न एकदम हार्ड दिसतोय अवघड दिसतोय मात्र तितका हा अवघड प्रश्न नाहीये. जर तुम्ही त्याच्याकडे पाहिलं बारकाईने पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. पहा a + b आहे इथं 1/a² b² a² b² आणि ab हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा तुम्ही त्याचा काय करता वर्ग करता. आयडेंटिटी माहिती तुम्हाला कोणती आयडेंटिटी किंवा फॉर्म्युला कोणता आहे a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर इतका सिंपल वापरला गेलाय. पहा a² + b² + 2ab ही बेसिक आयडेंटिटी. ओके पाहूया आपण काय झालं पहा या आयडेंटिटी नुसार a + b = काय दिलाय 1. जर आपण स्क्वेअर केला वर्ग केला दोन्ही साईडला तर इथं काय होईल पहा हा प्रश्न डायरेक्ट आपण इथं आलो a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2ab इकडे काय 1चा वर्ग 1च. आता ह्या पूर्ण समीकरणाला मला 1/a² पाहिजे a² नकोय. ओके इथं 1/b² पाहिजे आणि इथं 2/ab पाहिजे. म्हणजे ऍट सिंपल जर ह्या टोटल समीकरणाला मी a वर्ग b वर्गनी जर भागलं असं करण्यामागचं रिझन पहा a वर्ग b वर्गनी जर मी भागलं तर मला उत्तर काय भेटणार आहे पहा a वर्ग याला कशाने भागायचं a वर्ग b वर्ग प्रत्येकाला सेम नंबरने भागायचं b वर्गला a वर्ग b वर्ग अधिक 2ab ला a वर्ग b वर्ग बरोबर. इकडं जर इकडच्या साईडला सगळ्यांना भागत असू तर सेम a वर्ग b वर्ग. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर a वर्गाला a वर्ग गेला b वर्गाला b वर्ग गेला एका ab ला एक ab गेले म्हणजे इथं कोण शिल्लक राहिलं पहा 1/b वर्ग अधिक 1/a वर्ग अधिक इथं 2 तसंच आहे खाली a वर्ग b वर्ग होते मग त्यातले एक ab शिल्लक राहिले इज इक्वल टू इकडे मात्र काहीच कॅन्सल नाही झालं a वर्ग b वर्ग
पहा तुम्हाला याचीच व्हॅल्यू विचारलेली आहे, 1/a वर्ग अधिक 1/b वर्ग अधिक 2ab, त्याची व्हॅल्यू काय 1/a वर्ग b वर्ग. आणि हे तुम्ही म्हणाल सर कुठून, पहा इथंच तुम्हाला कळलं 1/a वर्ग b वर्ग. मग इतका बेसिक फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी काय दिलेला आहे. पहा वाटताना प्रश्न हार्ड वाटतो, मात्र तितका तो हार्ड नसतो. ओके, बेसिक फॉर्म्युले जर तुम्ही पाहिले आणि प्रॅक्टिस थोडीशी जास्त ठेवली तर मात्र तुम्हाला सगळे प्रश्न सिंपल मध्ये जमणार आहे. आता इथं जर पाहिलं तर a + b = c, देन फाइंड द एक्सप्रेशन. जर तुम्ही इथं पाहिलं a³ b³ आणि c³ + 3abc. आता जर तुम्ही पाहिलं a³ b³ म्हणजे a + b, सिंपल काय सांगितले त्यांनी, क्यूब करा. आतापर्यंत काय सांगितलं होतं, स्क्वेअर करा. आता सांगितलं क्यूब करा. मग क्यूब करताना a + b ब्रॅकेटचा क्यूब. आता तुम्ही सर a + b, मग c ला आधीच इकडे बोलून घ्यायचे का, कारण त्यांनी c ला बोलवलेले अजिबात नाही. ओके ठीक आहे, का, कारण c³ काय आलेला आहे, मायनसला आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आधी क्यूब झालाय नंतर तो मायनसला आला. कारण आपल्याकडे पहा व्हॅल्यू कोणाची आहे, a + b ब्रॅकेटचा क्यूब. काय a + b ब्रॅकेटचा क्यूब. याचा पहा काय विस्तार याचा, a + b फर्स्ट ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेट काय a² - ab + b³. आलं लक्षात. आता सॉरी, हा a³ + b³ चा एक्सपेन्शन आहे, याचं एक्सपेन्शन छोटीशी मिस्टेक, ठीक आहे. a³ + b³ + 3ab ब्रॅकेट a + b, हे त्याचं एक्सपेन्शन. मग हे जर तुमचं पाठ असेल तर बस तेवढंच वापरायचंय तुम्हाला. काय होईल पाहिजे, इथं वर्ग केला a + b इक्वल काय दिलाय c. जर मी क्यूब केला दोन्ही साईडचा तर a³ + b³ प्लस इथं काय करतोय आपण, क्यूब करतोय, हा दिलेला प्रश्न आहे, b³ + 3ab ब्रॅकेटमध्ये a + b = काय c³. ओके, आता पहा a³ + b³ इकडनं बोलून घेतला -c³, त्याला बोलून घेतलं इथं प्लस. आता हा इकडे आलेला आहे बरोबर. इथं कोण आहे ऑलरेडी 3ab. a + b ची व्हॅल्यू नीट पहा, a + b ची व्हॅल्यू काय c, त्यांनी सांगितलं. म्हणजे इथं मी काय लिहिलं, आता c लिहिलं. a b ब्रॅकेटमध्ये a + b होता, त्याला मी c केलं आणि तिकडं 0 ठेवला का, कारण ऑलरेडी c तिकडे काय तो इकडं आपण मायनसला बोलून घेतलेलं आहे. म्हणजे ह्या पूर्ण एक्सप्रेशनची, ह्या पूर्ण इक्वेशनची व्हॅल्यू काय राहिलेली आहे 0. म्हणजे माझा पर्याय क्रमांक काय 1. आले लक्षात. तर हा फॉर्म्युला तुम्हाला काय करायचा होता, लक्षात ठेवायचा होता. आले लक्षात, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, a + b + c. आता व्हॅल्यू 0 दिली, फाइंड द व्हॅल्यू ऑफ a² + b² + 2ab, याची व्हॅल्यू किती. बेसिक म्हणजे जर तुम्ही पाहिलं a² b² आणि 2ab हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा फक्त तुम्ही काय करणार आहे, a + b चा काय करणार आहे, वर्ग करणार आहे. मग a + b चा जर मला वर्ग करायचा असेल तर काय करावं लागणार आहे मला, a + b = -c. मी इथून इथं आलो का, काय केलं, a + b ला जागेवर ठेवलं, प्लस c ला तिकडे पाठवलं, तो काय झाला -c झाला. आता मी त्या दोघांचा काय करणार आहे, वर्ग करणार. जर मी आता दोघांचा वर्ग केला तर इथं काय झालं, a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2ab आणि वजा c चा वर्ग हा +c वर्ग. ओके, निगेटिव्हचा स्क्वेअर हा नेहमी काय असतो, पॉझिटिव्हचा असतो. म्हणजे माझा परत पर्याय क्रमांक काय a म्हणजे c वर्ग हे काय त्याचं फायनल उत्तर आहे. ओके, म्हणजे जर तुम्ही आतापर्यंत पाहिलं तर a + b ब्रॅकेटचा वर्ग, a - b ब्रॅकेटचा वर्ग, a + b ब्रॅकेटचा क्यूब, a + b ब्रॅकेटचा क्यूब आणि a³ + b³ a³ - b³ हे 5-6 फॉर्म्युले जर सोडले तर काही जास्त विचारलं गेलेलं नाही. आता इथं जर पाहिलं तर पहा a² + b² ची व्हॅल्यू दिलेली आहे, a × b ची पण दिलेली आहे आणि फाइंड द व्हॅल्यू a + b / a - बरोबर. व्हॅल्यू दिली a² + b², विचारले काय a + b a - ओके. मग आता तुम्हाला याचं उत्तर तर माहिती आहे काय, a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर. तुम्ही सर a + b दिले, तुम्ही स्क्वेअर का करता, स्क्वेअर करण्याचं कारण मला स्क्वेअरच्या व्हॅल्यू दिल्यात म्हणून, बाकी दुसरं काय. ओके ठीक आहे. मग आता काय होईल याचं एक्सपेन्शन, a² + b² + 2ab. मला स्क्वेअरची व्हॅल्यू नकोय. पहा आता इथं जर पाहिलं तर a² + b² व्हॅल्यू किती दिली 148. मग इथं लिहिले मी 148 + 2. पहा सिंपल, a × b त्यांनी सांगितलं किती आहे 54 झालं. मग इथं 148 148
अधिक 2, इथं किती 54 आहे, इथं किती आले 108, यांची बेरीज 8 आणि 8 16, 1 5 2 256. ओके, ही काय, ही कोणाची व्हॅल्यू आली, ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर याची व्हॅल्यू आली. पण मला ए प्लस बी ची व्हॅल्यू पाहिजे. मग ए प्लस बी ची व्हॅल्यू काय येणार आहे, मी काय घेतलं इथं स्क्वेअर रूट घेतलं, मग हे पण कशात गेले स्क्वेअर रूट मध्ये गेले, आणि 256 कोणाचं आहे 16चा वर्ग 256, म्हणजे ए प्लस बी ची व्हॅल्यू मला काय मिळाली 16 मिळाली. ओके, म्हणजे इथं मी काय लिहिणार आहे इज इक्वल टू 16 अपॉन, आता मला कोणाची व्हॅल्यू काढायची मायनसची. मग सेम पॅटर्नने मी जाणार आहे, काय करणार या ठिकाणी मी ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर काय होईल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab, ह्या दोघांची व्हॅल्यू किती आहे 10, सॉरी आधीच्या प्रश्नात 10 होते. ओके ठीक आहे, किती आहे 148 मायनस 2, इथं किती आहे 54. ओके 148 मायनस इथं किती आहे 108, जर यांची वजाबाकी दिली 8 8 गेले 0, 4 4, ओके म्हणजे किती आले 40. आता मला याचं काय पाहिजे स्क्वेअरची, मला स्क्वेअर नकोय, मला काय पाहिजे स्क्वेअर रूट पाहिजे, का कारण हा 2 नकोय मला 40. ओके मी आता स्टेप लिहित नाही, लक्षात आलंय तुमच्या 40, म्हणजे इथं काय लिहिणार आहे मी रूट मध्ये 10 गुणिले 4, 10 चौक 40, 4 बाहेर काय म्हणून येतील 2 म्हणून, आणि आतमध्ये किती राहिले 10, म्हणजे इथं खाली काय लिहिणार आहे उत्तर मी 2 रूट 10. ओके बेक बे 2 8 16, म्हणजे उत्तर आलं 8 अपॉन रूट 10. ओके 8 अपॉन रूट 10 पर्याय क्रमांक 1 आले लक्षात. म्हणजे मला बेसिक फॉर्म्युले काय करायचे होते या ठिकाणी यूज करायचे होते, वापरायचे होते. त्यानंतर आहे त्याच्या पुढे पहा सिम्प्लिफाय द फॉलोइंग एक्सप्रेशन. आता हे जे एक्सप्रेशन आहे याचा गुणाकार करून तुम्हाला खाली उत्तर कोणतं आहे ते पाहिजे. मग याचा अर्थ जर तुम्ही पाहिलं तर ह्या नंबरनी पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करा, नंतर ह्या पूर्ण करा, नंतर यांनी पूर्णला करा, असं काही करत तुम्हाला बसायचं गरज नाहीये, करायचं सुद्धा नाही. जर तुम्ही पाहिले तर नंबर आपल्याला सेम दिसतील. तर पहा काय नंबर दिसताय तुम्हाला 3x ओके प्लस 17 मायनस 17, इथं साइन चेंज झालंय -2y एक, म्हणजे 3x आणि -2y हे सेम आहे. ओके मग आपण दोन ब्रॅकेट बनवून घेतले, काय 3x - 2y याला आपण एक ब्रॅकेट म्हटलं प्लस 17. ओके इथं हे ब्रॅकेट टाकूया आपण आणि याला हे ब्रॅकेट टाकू. आता सेकंड ब्रॅकेट इथं काय लिहिलं 3x - 2y -17. म्हणजे आता माझ्या दृष्टीने हा माझा कोण आहे ए आणि हा कोण आहे माझा बी, हा माझा ए आणि हा माझा बी, बरोबर. म्हणजे इथे जर पाहिलं तर ए प्लस बी आहे आणि इथे जर पाहिलं तर ए मायनस बी आहे. ए प्लस बी आणि ए मायनस बी जर ब्रॅकेटला असतील तर सिंपल काय होतं ए चा वर्ग. पहा आयडेंटिटी काय सांगते, आयडेंटिटी काय सांगते, तर आयडेंटिटी सांगते ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग ए म्हणजे कोण आहे आता माझा, आता माझं उत्तर चालू झालं. आता माझ्यासाठी ए म्हणजे 3x - 2y हा माझा ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग, बी चा वर्ग म्हणजे कोण 17चा वर्ग. मग 17चा वर्ग किती येणार आहे ओके मायनस 17चा वर्ग 249 आहे या ठिकाणी, आणि त्याला सिंबल कोणता राहणार आहे मायनस. ओके म्हणजे -200 पा इथं प्लस दिलाय म्हणजे हा तर विषय मिटला. ओके -17चा वर्ग आहे. पा हे नीट लक्ष ठेवा, -17चा नाही मायनस ब्रॅकेट मध्ये 17चा वर्ग, हे कन्फ्युजन नको. जर हे मायनस आतमध्ये असते तर इथं प्लस 289 झाले असते. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, मायनस बी स्वतः मायनस नाही हे लक्षात ठेवा. ओके म्हणजे मायनस म्हणजे आता हे तीन ऑप्शन आले आपल्याकडे. आता ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर काय सांगतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे 9चा वर्ग, 9चा वर्ग आणि सॉरी 3चा वर्ग आणि 2चा वर्ग 4. ओके सॉल्व करत नाहीये, आता कळलं पाहिजे तुम्हाला प्रॅक्टिसने. म्हणजे काय होणार आहे पहिलं 9चा वर्ग सॉरी 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4, 9 4 9 4. म्हणजे आता प्रॉब्लेम आला फक्त मिडलला, म्हणजे आता आपल्याला मात्र सॉल्व करावं लागेल. म्हणजे इथं ए स्क्वेअर काय झालं 9x स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे 4y स्क्वेअर प्लस सॉरी नाही मायनस 2, ए म्हणजे कोण 3x आणि बी म्हणजे कोण 2y. ओके आणि मायनस
289 तर आलेलेच आहेत त्याच्यासोबत. हे वरतून आले 289. म्हणजे आता इथे काय होईल, 9x वर्ग अधिक 4y वर्ग मायनस 3 दोन्ही 6 6 दोन्ही किती 12xy मायनस 12xy कुठे दिसतंय, पर्याय क्रमांक सी. लक्षात आलं का? वजा 89 आहे, प्लस 4 प्लस 9 आणि प्लस 12xy. ओके, मायनस 89 तर त्याच्यासोबत आहेतच. ओके, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला बेसिक आयडेंटिटी वापरायची होती a प्लस बी a मायनस बी. ओके, ठीक आहे. तर आता त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय पहा, व्हॉट इज द कन्क्लुजन कॅन बी ड्रॉन अबाउट द सोल्युशन ऑफ द फॉलोइंग सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर हे जे इक्वेशन जे दिसतंय, ह्या दोन इक्वेशन वरनं तुम्हाला खालीलपैकी कोणतं कन्क्लुजन तुम्हाला काढता येईल. आता कन्क्लुजन म्हणजे काय, याला किती सोल्युशन आहे, एक पण नाही, एकच आहे का, खूप आहेत, आणि मोर दॅन 2 का 2 पेक्षा जास्त आहे, यातला कोणता ऑप्शन बरोबर आहे. आता लक्षात ठेवा, तुम्हाला मी सांगितलं होतं का बेसिक आयडेंटिटी मध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं होतं, या ठिकाणी पहा काय सांगतोय, जर तुम्हाला दोन इक्वेशन दिली, अशी लिनियर इक्वेशन जर दोन दिली तुम्हाला, ओके, ही जर दोन इक्वेशन दिली असेल तर a1 अपॉन a2 b1 अपॉन b2 c1 अपॉन c2. जर a1 अपॉन a2 b1 अपॉन b2 जर नॉट इक्वल आले तर युनिक मानायचं, एकच सोल्युशन मानायचं. तीनही इक्वल आले, इन्फानाइट मेनी सोल्युशन, खूप सोल्युशन आहे. पहिले दोन बरोबर आहेत पण तिसरा रेशो इक्वल नाहीये, नो सोल्युशन म्हणायचं. म्हणजे पहिले दोन इक्वल आहेत पण तिसरा नाही, सोल्युशनच नाही. पहिले दोनच इक्वल नाही, एकच सोल्युशन. तिन्ही इक्वल, मीन इन्फानाइट मेनी सोल्युशन. ओके, ठीक आहे. मग आता इथं आपल्याला काय करायचंय, a1 अपॉन a2 म्हणजे 3/2, b1 अपॉन b2 2/3, c1 7/7. आता तुम्ही पहा, पहिले दोन इक्वल आहे का, 3/2 नॉट इक्वल. जर पहिले दोनच नाहीये तर त्याला काय म्हणतो आपण, युनिक सोल्युशन. आले लक्षात. म्हणजे या ठिकाणी काय पर्याय क्रमांक काय 2. जर पहिले दोन इक्वल तिसरा इक्वल नसता तर आपण म्हणलं असतं नो सोल्युशन, आणि तिन्ही इक्वल असते तर म्हणलं असतं इन्फिनाइट मेनी सोल्युशन, मोर दॅन 2 सोल्युशन असं ऑप्शन नसतं. ओके, ठीक आहे. मग आलो आपण त्याच्या पुढच्या प्रश्नाकडे. काय सांगितलंय, इन गिवन लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल 5x plus 7y minus 8, which of following linear equation along which given equation form the say system linear equation no solution having no solution. आपल्याला असं शोधायचंय का ह्या इक्वेशन साठी नो सोल्युशन हा ऑप्शन आपल्याला तयार करायचा आहे. त्यासाठी खालीलपैकी कोणती पेअर घेऊ. आता नो सोल्युशन असं आपण कधी म्हणतो का पहिले दोन इक्वल आहेत, पहिले दोन्ही रेशो इक्वल आहेत, तिसरा इक्वल नाही. म्हणजे इथं जर मी 5 घेतला तर इथं 5, पहिलं पाहूया आपण 5/5, याचा मी 7 घेतला, याचा पण 7 आहे. ओके, 7/7. आणि याचा जर मी काय घेतला वजा 8 घेतला, आणि याचा तर काय येईल वजा 16 येईल. म्हणजे इथं जर पाहिलं तर 1/1, याचं पण उत्तर आलं 1. म्हणजे हे पहिले दोन इक्वल आहेत आणि मात्र तिसरं इक्वल नाही. पहा याचं काय आलं 1/2. म्हणजे पहिले दोन इक्वल असताना दुसरा जर तिसरा जर इक्वल नसेल तर त्याला आपण म्हणतो नो सोल्युशन. म्हणजे इथं पर्याय क्रमांक पहिलाच आहे. म्हणजे त्यापैकी त्यांनी कोणती जोडी घेतल्यानंतर नो सोल्युशन हे उत्तर येईल असं त्यांनी आपल्याला विचारलं. नो सोल्युशन साठी कोणतं इक्वेशन चॉईस करावं, फर्स्ट वालं चालू. दॅट्स इट. म्हणजे हे काय पाहिजे, तुमचं पार्ट पाहिजे, आयडेंटिटी तुमच्या लक्षात पाहिजे. आता त्याच्या पुढचं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के फॉर विच सिस्टीम इक्वेशन, हे एक इक्वेशन दिलंय अँड परत हे एक इक्वेशन दिलंय हॅज युनिक सोल्युशन. आता त्यांनी असं सांगितलं का के ची व्हॅल्यू काढा, ही दोन इक्वेशन साठी युनिक सोल्युशन. युनिक सोल्युशन असणं म्हणजे काय, पहिले दोघच इक्वल नसणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता त्यांनी काय सांगितलंय, 4 एकचा 4 घेतला, एकचा इथं 6 येईल, तिथं वायचा मी 6 घेतला, इथं वायचा कोण येईल k+4, आणि हेच दोन इक्वल नाहीत असं त्यांचं. दॅट्स इट. आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची, तिसऱ्याचं देणं घेणंच नाही कारण तिसऱ्यामध्ये के येतच नाही. मग आता इथं काय करणार आहे मी, क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथं काय होईल, हा इकडे मल्टिप्लाय जाईल, या ठिकाणी मल्टिप्लाय जाईल, काय होईल सांगा. 4 ब्रॅकेटमध्ये काय येतील k+4 इज नॉट इक्वल 6 × 6 36. ओके, त्यानंतर आता हे 4 काय जातील डिवाइडला, म्हणजे k+4 नॉट इक्वल 36/4. म्हणजे k+4 नॉट इक्वल
9 आले. हे 4 मी तिकडे पाठवले म्हणजे के नॉट इक्वल 9. हे 4 इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन काय होणार मायनस, म्हणजे के नॉट इक्वल 5. म्हणजे के ची व्हॅल्यू 5 नाहीये. दॅट्स इट. काय असेल ती माहित नाही, पण के ची व्हॅल्यू काय नाहीये 5 नाहीये, कारण त्यांनी काय सांगितले युनिक सोल्युशन, आणि युनिक साठी पहिले दोघंही इक्वल नसतं, हे लक्षात ठेवा. ओके ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 14 हो का, 2024 चे सगळे क्वेश्चन घेतोय आपण, लक्षात ठेवा. पहा काय सांगितले, द रिलेशन बिटवीन K1 आणि K2 फॉर विच सिस्टीम फॉर लिनियर इक्वेशन K1 प्लस 3y8, म्हणजे एक इक्वेशन दिलंय, हे एक इक्वेशन सांगितलंय, हे एक इक्वेशन सांगितलंय, रिप्रेझेंट द कोइन्सिडेंट. कोइन्सिडेंट म्हणजेच इन्फिनाइट मेनी सोल्युशन. कोइन्सिडेंट म्हणजेच काय, कोइन्सिडेंट किंवा कोइन्साइड किंवा इन्फिनाइट मेनी सोल्युशन, सगळ्यांचं मिनिंग एकच होतं. याचा अर्थ काय, तीनही रेशो इक्वल आहेत. जर तीनही रेशो इक्वल आहेत तर के ची व्हॅल्यू सॉरी K1 आणि K2 मध्ये काय रिलेशन असेल, विच रिलेशन, K1 आणि K2 मध्ये काय रिलेशन आहे, हा प्रश्न आहे आपला. याचा अर्थ काय होईल पहा, याचा जर मी K1 उचलला तर याचा मला काय उचलायचं आहे 4, याचा जर मी 3 उचलला तर याचा मला कोण उचलायचं आहे K2, आणि याचा जर मी 8 उचलला तर याचा मला काय उचलायचं आहे 16, आणि इथं काय सांगितले त्यांनी, कोइन्सिडेंट म्हणजे तीनही इक्वल आहेत, म्हणजेच इन्फिनाइट मेनी सोल्युशन, हे लक्षात ठेवायचं. मग आता काय करायचंय, आपण जर K1 आणि K2 मध्ये रिलेशन काय आहे हे काढायचं असेल तर मला K1 ची व्हॅल्यू काढायची आणि K2 ची काढायची. मग आपण पहिल्यांदा याला याचे इक्वल ठेवूया, K1/4 इक्वल 8/16 म्हणजे किती 1/2, म्हणजे K1 ची व्हॅल्यू ही 4 भागिले तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार, म्हणजे 4/2 म्हणजे K1 ची व्हॅल्यू 2 आली. ओके ठीक आहे. त्यानंतर आता ह्या दोघांना सोबत ठेवलं, 3 काय येणार आहे K2 इक्वल 1/2. 1/2 का लिहितोय मी 8 ओके 8 2 16. आता इथं K2 इकडे जाणार, हा इकडे येणार, 3 2 6, हा तिकडे गेला K2, मग K2 ची व्हॅल्यू किती आहे 6 आणि K1 ची किती आहे, म्हणजे जर मला K1 आणि हा कोण आहे K2 बरोबर, इथं जर K2 ची व्हॅल्यू किती आहे 6, K1 2, म्हणजे तुम्हीच सांगा आता मला, हा K1 आणि हा K2, हा कोण आहे 6 आणि हा कोण आहे 2, मला 2 चा 6, मला जर इथं मध्ये इक्वलचा सिम्बॉल लिहायचा असेल तर 3 नी कोणाला मल्टिप्लाय करावं लागेल, ह्या 2 ला. ओके म्हणजे इथं काय होईल 3 2 6, म्हणजे K1 ला मी किती निघून येईल 3 निघून येईल, म्हणजे K2 बरोबर K2 बरोबर K1 ला किती मल्टिप्लाय करा सांगितलं त्यांनी 3 ने. दॅट्स इट. हे त्यांच्या दोघांमधलं काय रिलेशन आहे, आले लक्षात, समजलंय. तर या पद्धतीने आपल्याला K1 आणि K2 चं काय काढायचं होतं, रिलेशन काढायचं होतं. आता त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलंय पहा, अमन हॅज सर्टन नंबर ऑफ नोट्स denominations 20 and 10 rupees, which amount 390. If the number of notes of each kind are interchanged, the new amount is 90 less than before. Find the number of notes of 20 denomination. म्हणजे त्याच्याकडे काही 20 आणि काही 10च्या नोट आहेत, दोन्ही मिळून 390 नोट आहेत बरोबर आहे. आता त्यांनी नोटांची संख्या बदलली, आता जी अमाऊंट सुरुवातीला होत होती त्याच्यापेक्षा 90 ने अमाऊंट काय होती कमी होती. ओके मग आपण काय करूया, 20च्या नोटांची संख्या किती आहे x आणि y च्या नोटांची संख्या y, सॉरी 10च्या नोटांची संख्या y म्हणून. का समजा आता पहा, 20च्या नोटा जर 3 असतील तर माझ्याकडे रुपये किती झाले 60, लक्षात आलं. म्हणजे तुम्ही काय करता, जेवढी नोटांची संख्या आहे तेवढ्याला अमाऊंटने मल्टिप्लाय करता. आता 20 रुपयाच्या जर 5 नोट असतील तर 20 5 100 बरोबर आहे. म्हणजे अमाऊंट काढण्यासाठी नंबर ऑफ नोटला त्या नोटच्या किमतीने काय करावं लागतं, गुणावं लागतं. म्हणजे इथं काय होणार आहे तसंच 10चं होणार आहे, म्हणजे तुम्हाला इक्वेशन काय मिळणार आहे 20x प्लस 10y, म्हणजे 20 नी त्या नोटांच्या संख्येला म्हणलं, 10 नी त्यांच्या नोटांच्या संख्येला म्हणलं, तेव्हा 390 प्राइस होती. आता काय होतं इंटरचेंज केलं म्हणजे आता काय केलं मी 10x नोटांची संख्या बदलली, ओके 20y नंबर इंटरचेंज केले नोटांचे, तर आता मला उत्तर काय मिळते, आधीच्या अमाऊंट पेक्षा 300 लेस, 90 ने लहान होते. ओके मग आता हा जर प्रश्न मला सोडवायचा असेल तर बेसिक जेव्हा नंबर अल्टर चेंज येतात तेव्हा मी काय करतो, एकदा बेरीज करतो आणि याचा वजाबाकी करतो, बेसिक फॉर्म्युला आहे. जर मी यांची बेरीज करायला गेलो तर काय येईल उत्तर पहा, इथं काय येईल 30x, इथं आलं 30y आणि इथे किती आले 690.
जर मी ह्या सगळ्याला 30 ने डिव्हाइड केलं तर उत्तर येणार आहे x प्लस वाय. 30 ने असल्यामुळं 3 दुने 6, 3 त्रिक 9, x प्लस वायचे उत्तर किती आलं 23. आता ह्याच दोघांची मी काय करणार वजाबाकी करणार. काय आहे पहा 20x प्लस 10y बरोबर 390 वजा 10x प्लस 20y बरोबर 300. जेव्हा मी यांची वजाबाकी करेल, वजाबाकी करताना सेकंड इक्वेशनचे साइन काय होतात चेंज होतात. इथं मायनसचं सिम्बॉल, इथं मायनस, इथं मायनस. आणि आता मी मायनसनी सॉल्व्ह करताना काय होईल पहा 20 मधनं 10 गेले 10x, इथं 10y पण मोठी संख्या 20 आहे आणि त्याचा आता नवीन सिम्बॉल आलाय तो मायनस आलाय. ओके. आणि इथं जर तुम्ही पाहिलं 390 मधनं 300 गेले म्हणजे इथं किती राहिले 90 राहिले. जर मी इथं भागिले 10 केले, जर इथं भागिले मी 10 केले तर काय उत्तर येणार आहे x वजा y बरोबर 9. x वजा y बरोबर किती येणार आहे 9. म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं माझ्याकडं तर आता माझ्याकडे दोन इक्वेशन्स आहेत. कोणते दोन इक्वेशन आहेत x अधिक y बरोबर 23 बरोबर. पेन बदलूया आपण. आणि x वजा y बरोबर किती आहे 9. ह्या दोघांची मी बेरीज करणार. y ला y कॅन्सल झाला 2x. इथं जर पाहिलं तर उत्तर किती येणार आहे 3 दिले 32 म्हणजे x बरोबर किती आले 16. आणि x हे काय होतं 20च्या नोटांची संख्या होती. मला x चं उत्तर काढायचं होतं 16. आता या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट x चं उत्तर सुद्धा मिळू शकतं. तुम्हाला कोण कॅन्सल करायचं आहे y कॅन्सल करायचं. तर मी थोडीशी मोठी मेथड वापरली. तुम्ही याच्यापेक्षा छोटी मेथडनी सुद्धा हे गणित सॉल्व्ह करू शकता. लक्षात आले समजले. ओके. स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. आता जर तुम्हाला हेच गणित डायरेक्ट इथंच तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची असेल तर काय करणार तुम्ही. जर इथं तुम्हाला डायरेक्ट x चं उत्तर काढायचं असेल तर तुम्ही काय करणार. तुम्हाला पहा तुम्हाला काय सांगितले त्यांनी 20च्या नोटांची संख्या किती म्हणजे 20 काय x च्या नोटांची संख्या. ओके. सॉरी x 20च्या नोटांची संख्या. मला y कॅन्सल केला म्हणजे मला x मिळेल. y कॅन्सल करण्यासाठी मला ह्या 10चा काय करावं लागेल 20 करावं लागेल. 10चा 20 करण्यासाठी ह्या इक्वेशनला मला किती गुणावं लागेल 2 गुणावं लागेल. आणि 2 गुणल्यानंतर ह्या दोघांची फक्त काय करायची मला वजाबाकी करायची. उत्तर संपलं. म्हणजे काय होईल जर मी 2 गुणलं तर इथं किती झाले 40x अधिक 20y बरोबर 390. ओके. म्हणजे 780. ओके. 3978. इथं खालचं इक्वेशन जर पाहिलं तर 10x अधिक 20y बरोबर 300. आता या दोनची वजाबाकी करायची. वजाबाकी करताना काय होणार आहे साइन चेंज होणार आहे. इथं मायनस, इथं मायनस, इथं मायनस. आणि मायनस करताना काय होणार आहे पहा इथं काय येणार आहे 30x मोठी संख्या 40 आहे त्याचा प्लसचा सिम्बॉल हे एकमेकाला काय झाले कट झाले. आता इथं काय होणार आहे इज इक्वल टू 0. इथं किती आले 8 आणि 7 इथं 400. ओके. म्हणजे इथं काय झालं x बरोबर 48 भागिले 480 भागिले 30. इथं हे झाले 3 1 3. इथं उत्तर किती आलं 16. 16 त्रिक 48 म्हणून x चं उत्तर किती आलं 16. तुम्ही या मेथडनी सुद्धा जाऊ शकता. आले लक्षात. कोणती मेथड तुम्हाला जी सोपी वाटेल त्या मेथडनी तुम्ही काय करा सॉल्व्ह करा. दोन्ही तुम्हाला या ठिकाणी सांगून ठेवू. आता फाइंड द व्हॅल्यू ऑफ अननोन. व्हॅल्यू ऑफ अननोन्स म्हणजे एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू तुम्हाला काय करायची इथं फाइंड आउट करायच्या. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर सेम आता आपण ज्या पद्धतीने प्रश्न हा सोडवलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. कसा सॉल्व्ह करायचा आहे मी फक्त तुम्हाला क्ल्यू देतो. मी पूर्ण सॉल्व्ह करत नाही कारण तेच पण करण्यात पॉईंट नाहीये. लक्षात घ्या. ठीक आहे. आता पहा ह्या दोन इक्वेशन मध्ये जर मी सबट्रॅक्शन केलं तर माझं काय होणार आहे इथं मायनसचा सिम्बॉल येणार, इथं मायनसचा सिम्बॉल येणार, इथं मायनसचा सिम्बॉल येणार. जर हे मायनसचे सिम्बॉल आले आणि इथं पण मायनस आहे बरोबर म्हणजे एक्स ला एक्स काय होईल कॅन्सल होईल. आता पहा हे मायनस करताना इथं खाली जर पाहिले तर सगळे मोठे नंबर आहेत आणि वरती पाहिले तर सगळे छोटे नंबर. बरोबर म्हणजे इक्वेशन मध्ये सबट्रॅक्शन करताना एक नेहमी डोकं लावायचं. मोठ्या इक्वेशन मधनं छोटं मायनस करायचं. ओके. म्हणजे आपल्याला काय होतं साइन चेंज करावी लागत नाही. म्हणजे पॅटर्न हाच करायचा बरोबर. पण आता सॉल्व्ह करताना अजून एक जर तुम्ही लक्षात ठेवलं फक्त काय मोठे इक्वेशन वरती लिहायचे म्हणजे काय x अधिक 5y अधिक 7z बरोबर किती आहे 15. याच्यातून मायनस काय करायचं x अधिक 1.5 अधिक 2z बरोबर किती आहे 5.5. आता जर तुम्ही इथं पाहिलं आता तुम्ही सबट्रॅक्शन करा काय होतं
वरती सगळे मोठे नंबर आहेत, इथं मायनस, इथं मायनस, इथं मायनस, इथं वाय, इथं मायनस, हे एकमेकाला काय झाले कॅन्सल. म्हणजे आता इथं 5 मधनं 1 4, 4 मधनं परत पॉईंट गेला म्हणजे 3.5 वाय, 7 मधनं 2 गेले अधिक 5 झेड, बरोबर. 15 मधनं 5 म्हणजे 10, 5 गेले 10, 10 म्हणजे 9.5, बरोबर. म्हणजे इथे एक इक्वेशन मिळालं, याच्यात वाय आणि झेडच, बरोबर. याच्यात जर वाय आणि झेड आहे तर मला पहा मी काय करणार, ह्या दोन इक्वेशनचं पण सबट्रॅक्शन करणार, पण हे सबट्रॅक्शन करताना आधी मी याला काय करणार, 3 ने मल्टिप्लाय करून. 3 ने मल्टिप्लाय करण्याचं कारण 3 ने जर इथे गेलं तर 3x होईल आणि x ला x काय होईल, कॅन्सल होईल. जर x ला x कॅन्सल झाला तर गणित जे शिल्लक राहणार आहे ते काय राहणार आहे, वाय झेड आणि वाय झेड मध्ये राहणार. वाय झेड आणि वाय झेड मध्ये जर गणित राहिलं तर आता आपण ज्या मेथडने सॉल्व्ह केलं याचं आधीचं गणित सेम तुम्हाला झेड आणि कशाची व्हॅल्यू मिळणार आहे, वायची व्हॅल्यू मिळणार आहे लिनियर इक्वेशनच्या टाईप. आणि जर वाय आणि झेडची व्हॅल्यू मिळाली तर मला नाही वाटत एक्सची व्हॅल्यू तुम्हाला. ओके, म्हणजे इथं फक्त एक आपण अजून काढून ठेवूया, 3 ने जर इथं केलं तर काय होईल पहा, 3x इथं अधिक 15 वाय, 3 ने इथं केलं अधिक 21 झेड आणि इथं 15 3 45. मला मायनस करायचंय, मोठं इक्वेशन वरतीच आहे ऑलरेडी, हे मी मायनस करेल. 3x अधिक 11 वाय अधिक 13 झेड बरोबर किती इथं 25. या दोघांचं सबट्रॅक्शन करताना सबट्रॅक्शन इथं मायनसचं साइन आलं, इथं मायनस आलं, इथं मायनस आलं, इथं मायनस आलं आणि हे मायनस करत असताना खाली उत्तर काय येणार आहे, हा एकाला कट होईल. मग आता इथं काय शिल्लक राहिला, इथं 15 11 गेले, 15 11 गेल्यामुळे किती आले 4 वाय, इथं 21 मधनं 13 गेले, 7 1 8 8 झेड मोठा 21 आहे, 45 मधनं 25 गेले 35 म्हणजे इथे किती आले 20 आले. आता ही दोन लिनियर इक्वेशन एक उरली. आता यातलं पहा काय करू शकता तुम्ही, वायला वाय कॅन्सल करण्यासाठी, जर वायला वाय कॅन्सल करायचं असेल तर काय करावं लागेल, 4 नी वरती 3.5 नी खाली. त्यापेक्षा आपण काय करू, झेडला झेड कॅन्सल करू. काय झेडला झेड मला कॅन्सल करायचं असेल तर इथं काय 8 नी इथं गुणा आणि 5 नी इथं, म्हणजे दोन्ही इक्वेशन काय होतील सेम होतील. आणि मग तुम्ही इथं तुम्हाला वायची व्हॅल्यू मिळेल, वाय वरनं झेड मिळेल, झेड वरनं तुम्हाला एक्स. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला हे गणित सोडवायचं आहे. ओके ठीक आहे, तर हे उत्तर तुम्ही शोधून मला सांगा. ठीक आहे डन. आता त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय पहा, व्हॉट इज अ नंबर शुड बी सबट्रॅक्ट फ्रॉम, ह्या पूर्ण इक्वेशन मधनं कोणता नंबर, व्हॉट नंबर शुड बी सबट्रॅक्ट, कोणता नंबर मी वजा करू, मेक अ नंबर डिव्हिजिबल बाय x + 2. मी तुम्हाला म्हणतो रिमाइंडर थेरम. ओके, तर तो रिमाइंडर थेरम, या इक्वेशन मध्ये मी कोणता नंबर वजा करू म्हणजे यांनी मला त्या इक्वेशनला काय होईल, कंप्लीट भाग जाईल, डिवाइड होईल. मग असं जर काढायचं असेल तर रिमाइंडर थेरम सिंपल सांगतो, ह्या इक्वेशन मध्ये तुम्ही ही किंमत ठेवा म्हणजे तुम्हाला उत्तर भेटून जाईल. म्हणजे थोडक्यात काय करायचंय, फंक्शन काय दिले पहा x3, मी आता फंक्शन लिहित नाही, एक्सच्या जागी तुम्हाला काय ठेवायचंय, जर इथं मी तुम्हाला सांगितलं होतं +2 असेल तर त्याला काय करा -2 आणि -2 ह्या फंक्शन मध्ये फक्त काय करा ठेवत चला, म्हणजे काय होईल -2, जिथं x दिसेल तिथं -2. ओके, त्या फंक्शनवरनं -2 चा घन -4 x वर्ग म्हणजे काय -2 चा वर्ग वजा 8 -2 अधिक 11. बस एवढंच करायचंय. -2 चा घन -8, वजाचा घन हा वजाच असतो, इथं अधिक 2 चा वर्ग होणार 4, तो होणार +4. ओके, +4 आणि 4 × 16 तो होणार -16. लक्षात घ्या, 2 चा वर्ग काय त्याला +4 आणि 4 नी -4 ला गुणलं, हे लक्षात ठेवा. ओके, इथं वजा वजा अधिक होत नाही, आधी वर्ग होतो, इथं वजा वजा इथं अधिक होणार, 8 2 किती आले 16 अधिक किती 11, अधिक 16 ला -16 गेले, अधिक 11 मधनं 8 गेले म्हणजे उत्तर किती राहिलं 3. 11 3, कारण एकाला प्लस आणि एकाला मायनस असताना नेहमी मायनस होतं, म्हणजे इथं उत्तर किती आलं 3, पर्याय क्रमांक 3. ओके सी. या ठिकाणी तुमचा हा प्रश्न संपलेला आहे. म्हणजे रिमाइंडर थेरम तुम्हाला रिमाइंडर थेरम विचारला जातो, तो कशा पद्धतीने, याचं हे एक्झाम्पल. आता जर इथं पाहिलं तर थोडासा वेगळ्या पॅटर्नचा क्वेश्चन आहे. ओके, बऱ्यापैकी सगळे क्वेश्चन आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत अल्जेब्रामध्ये. ओके ठीक आहे. आता पहा लेक्चर थोडंसं मोठं होत आहे आणि मोठं झालं तरी काय फरक नाही पडत आहे, कारण
जर ह्या टॉपिकला वेटेजेस तेवढं असेल तर नंबर ऑफ क्वेश्चन सुद्धा तितकेच घेणं गरजेचं आहे आणि तुम्ही प्रॅक्टिस सुद्धा तितकीच करणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. जे मेजर वेटेज जे टॉपिक आहेत त्याच्यामध्ये आपण 15-20 क्वेश्चन सॉल्व्ह करायचा इथं प्रयत्न करणार आहोत आणि शिकवत असल्यामुळे वेळ जास्त जातोय. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न कराल तेव्हा सगळ्या स्टेप सॉल्व्ह केल्याच पाहिजे असं अजिबात नाही. शॉर्टकटमध्ये तुम्ही उत्तर आणू शकता. ओके, ठीक आहे. तर आता पहा इथे हा एक प्रश्न दिलाय, इक्वेशन दिलाय आणि फाइंड द व्हॅल्यू. तुम्हाला याची व्हॅल्यू काढायची. जर मला त्याची व्हॅल्यू काढायची असेल तर इथं वरती 4x आहे, खाली जर तुम्ही पाहिलं x वर्ग वजा 5x अधिक 8. इथं जर मी फॅक्टरायझेशन मेथडने जर त्याचे म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरण सॉल्व्ह करायला गेलो तर ते होणार नाही, कारण गुणाकार 8 आला पाहिजे. गुणाकार 8 येऊन बेरीज 5 आली पाहिजे. असं पॉसिबलच नाही. एकतर 8 1 8 नाही तर 4 2 8. ओके, आणि हे पॉसिबल नाहीये कारण दोघांना एकतर मायनसचं साईन जाईल, त्यामुळं फॅक्टर तर पडत नाहीयेत. मग अशा वेळेस आपण काय करू शकतो? अशा वेळेस पहा 4/4x अपॉन, मी इथून x कॉमन काढणार. थोडीशी वेगळी मेथड आहे पण लक्षात ठेवा. मी इथून काय करणार? x कॉमन काढणार. x कॉमन काढल्यामुळे काय झालं? आतमध्ये पहा, इथं राहिला x मायनस इथं राहिला 5 आणि इथं एक्सच नव्हता म्हणून तो त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये. तुम्ही म्हणाल कसं काय? x ने x ला गेलं x स्क्वेअर, x ने 5 ला गेलं 5x आणि x ने 8/x ला केलं तर x ला x काय होणार? कॅन्सल होणार आणि 8 शिल्लक राहणार. म्हणजे जर तुम्ही बारकाईने याचं ऑब्झर्वेशन केलं तर 4x अपॉन x. आता तुम्ही सर x कॉमन काढायची गरज काय पडली? वरच्या x ला खालचा x काय झाला पाहिजे? कॅन्सल झाला पाहिजे. मग आतमध्ये जर तुम्ही पाहिलं तर x प्लस 8/x मायनस 5 ला मी थोडासा बाजूला ठेवतो. म्हणजे ह्या x ला हा x काय झाला? कॅन्सल झाला. मग आता मला काय पाहिजे? हा 4 तसाच आहे अपॉन ब्रॅकेटमध्ये x प्लस 8/x ची मला व्हॅल्यू माहित पाहिजे. मग ती व्हॅल्यू मला इथे भेटेल. कशी? ह्या पण इक्वेशन मधनं मी x कॉमन काढेल. x कॉमन काढल्यामुळे इथं आतमध्ये कोण राहिला? x प्लस 7 माय प्लस 8/x इज इक्वल टू काय? 0. हा जो x आहे याला मी 0 ला डिवाइडला पाठवून दिलं म्हणजे उत्तर परत 0च येणार. म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर काय झालं पहा, मी ह्या पॉइंटला लिहितो हे x प्लस 8/x मला याची व्हॅल्यू पाहिजे प्लस 7 इज इक्वल टू कोण आहे? 0, कारण हा x डिवाइडला गेला. आता हा जो प्लस 7 आहे हा तिकडे जाऊन काय होईल? मायनस, म्हणजे x प्लस 8/x इज इक्वल टू कोण आहे? -7. म्हणजे मला याची व्हॅल्यू मिळालेली. ती व्हॅल्यू मी फक्त इथं सबस्टिट्यूट करेल. पहा याच्या जागी मी काय लिहिलं? -7 शेजारी त्याच्या -5. म्हणजे काय झालं? 4 -5 आणि -7 -12 म्हणजे 4 1 4 4 3 12 -1/3. हे काय झालं माझं आन्सर? पर्याय क्रमांक सी. आले लक्षात? तर या ठिकाणी तुम्हाला हा थोडासा वेगळ्या पॅटर्नचा क्वेश्चन होता, फॅक्टर न पडता सॉल्व्ह करायचा. तर या पद्धतीने या ठिकाणी आपण जवळजवळ एक 17 ते 18 क्वेश्चन या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या लेक्चरमध्ये सगळं बेसिक सुद्धा दिलेलं आहे, सगळे फॉर्म्युले सुरुवातीला दिलेले आहेत. या फॉर्म्युल्यांमध्ये पाहिलं तर बऱ्यापैकी पहिले फॉर्म्युले तुम्हाला वापरायचे आहेत. हे जे फॉर्म्युले आहेत या ठिकाणी या पेजवरचे सगळे टॉप फॉर्म्युले तुम्हाला लर्न करायचे आहेत. हे फॉर्म्युले जर तुमचे पाठ झाले तर मला नाही वाटत टायर 1 साठी तुम्हाला अल्जेब्रासाठी अजून काही महत्त्वाचं आहे. ओके, त्यानंतर रिमाइंडर थेरम तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर लिनियर इक्वेशन, युनिक सोल्युशन कधी आहे, नो सोल्युशन कधी आहे, या पॅटर्ननी तुम्हाला हे महत्त्वाचं आहे. बाकी जरी तुम्ही नाही केलं तरी चालणार आहे. ओके, मग बाकी क्वेश्चनची काय करा? प्रॅक्टिस करा. जे प्रश्न झालेले आहेत पहा काय सांगतोय, जे प्रश्न तुमचे झालेले आहेत ते सगळे प्रश्न एकदा न पाहता सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक पण देणार आहे. त्या लिंकमध्ये तुम्हाला आता जी मी पीपीटी दिलेली आहे विदाऊट सॉल्विंगची पीपीटी, ती पीपीटी पण देणार आहे आणि सॉल्विंगची पीपीटी सुद्धा पाठवणार आहे. ओके, दोन्ही पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये असतील. टेलिग्रामची लिंक असेल, टेलिग्रामवर या आणि ह्या दोन्ही पीडीएफ तुम्ही घ्या आणि प्रॅक्टिस करा. एक न पाहता सॉल्व्ह करा, नंतर तुम्हाला पाहून सॉल्व्ह करता येईल. आणि अजून 10 प्रश्न मी पीडीएफचे तुम्हाला देणार आहे, टेलिग्रामच्या लिंकमध्येच असेल. ते पण डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक येईल, त्याच्यावरून जा, तुम्ही हे करा. म्हणजे हे 17-18 प्रश्नांची प्रॅक्टिस तुम्हाला होईल. फॉर्म्युले वगैरे सगळे लिहिता येतील आणि नंतर 10 प्रश्न देणार आहे, त्याची पीडीएफ देणार आहे, तिथं आन्सर नसणार आहे. नंतर मात्र उद्या म्हणजे नेक्स्ट डेला त्याची आन्सर की तुम्हाला भेटेल. त्यावरनं तुम्ही तुमचे उत्तरं चेक करा आणि जर काही डाऊट असेल तर टेलिग्रामला पाठवा, नसेल तर मेसेज केलं तरी चालेल, म्हणजे व्हिडिओच्या खाली, तरी तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. ओके, ठीक आहे. तर प्रॅक्टिस करा. एक
30 ते 40 दिवसच तुमच्या एक्झामसाठी बाकी आहे. क्विक रिव्हिजन बॅच आहे. लेक्चर पहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अभ्यास करा. ओके, तर